मात्र पट टाईम आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांचा. ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये हा फलंदाज आहे त्याची धमक मात्र पट्ट्यामध्ये पाहायला मिळते. रेषेच्या पलीकडे 6 धावांचा. त्यावेळेला बॅटिंग फटका जरूर त्या ठिकाणी तैनात मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. फक्त पाऊस 4 धावांचा. सुंदर ही कॅमेरा मात्र जबरदस्त टायमिंग. तर तिसरा आणि अंतिम षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज सज्ज होत आहेत. आधी दोन षटकांमध्ये तब्बल 35 धावा. याही वेळेला आणखीन एक कलात्मक फटका संतोष गोस्वामीच्या बॅटमधून आज मात्र कमालीचे फटके पाहायला मिळतात. 34. पहिला सामना जो आपण पाहिला की ज्यामध्ये 57 धावफलकावरती उभारले गेले होते 3 षटकामध्ये यावेळेस मात्र समोर त्या दिशेनं कमालीचं एक्झिक्युशन. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर चेंडू 6 धावांसाठी. या ठिकाणी एकूणच जर विचार केला तर तब्बल 4 षटकार 3 चौकार 11 चेंडू आणि 40 धावा. आपल्या वैयक्तिक अर्धशतकापासून केवळ 10 धावा दूर आणि इथून आणखीन एक जोर या इनिंगमध्ये त्यानं साकारला. त्यावेळेला मात्र आणखीन एक जोर प्रहार. क्षेत्ररक्षक चेंडू जास्त करतायत मात्र चेंडू बघण्याच्या बाहेर. आणि याचबरोबर या स्पर्धेमध्ये आणखीन एक अर्धशतक मिळेल. 54 या धावसंख्येवर 14 चेंडू आणि 54 धावांची बाहेर. 56 धावा. तब्बल 6 षटकार. षटकार नंबर 7. 7वा षटकार संतोष गोस्वामीच्या बॅटमधून. ही इज ऑन फायर.